Hello student, good day to all of you. Today we are going to study next type of imperfect competition, that is oligopoly. In the last lecture we seen what is meant by monopoly. Monopoly means what? Single seller. So let us see what is meant by oligopoly. The term oligopoly is derived from the Greek words oligo, which means few, and poly, which Poly means sellers. It is derived from the Greek word oligo, which means few, and poly, which means sellers. In short, oligopoly means what? Few sellers. There are few sellers. It is that market where there are a few firms or sellers in the market producing either a homogeneous product or a differentiated product. म्हणजे इथे काय असणार आहे, काही सेलर्स असणार आहेत किंवा काही फर्म्स असणार आहेत. ते काय प्रोड्यूस करणार आहेत? होमोजिनियस प्रोडक्ट मीन्स सगळ्यांचे सेम असणार आहेत, क्वालिटी, टाईप, साईज एक्सेट्रा. होमोजिनियस म्हणजे काय असणार आहे? सेम साईज, सेम नेचरचे असणार आहेत. और डिफरन्शिएटेड प्रोडक्ट और म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्स, सिमेंट कंपनीज एक्सेट्रा. मग हे काय करतात? त्यांचे ब्रँड डिफरंट असणार, पण काय असणार आहे? एका टाईपचे प्रोडक्ट असतात. किंवा मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत, BSNL आहे, वोडाफोन आहे, आयडिया आहे एक्सेट्रा. So there are some features of oligopoly. First one, few firms or sellers. Under oligopoly market, there are few firms or sellers, as we seen in the meaning. These few firms dominate the market and enjoy a considerable control over the price of a product. आता ह्या सगळ्यांचं काय असणार आहे? कधी कधी होमोजिनियस प्रोडक्ट पण असतात किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स पण असतात, पण त्यांचा एवढा कंट्रोल असतो की ते काय करू शकतात? त्यांचा जे प्राईज असणार आहे, त्यांच्या प्रोडक्टची जी प्राईज असणार आहे त्याच्यावरती तो काय करू शकतात? कंट्रोल करू शकतात. Second one, interdependence. The seller has to be cautious with respect to any action taken by the competing firms. Since there are few sellers in the market, if competition, so there are number of competitors when a businessman enters into the market. There are number of competitors, but here are the few sellers or few firms in the market. Oligopoly means what? Few sellers in the market. So if any one of them make changes in the quality, prices of the product, all other competitors, all other firms, remaining firms try to change the same. क्वालिटीमध्ये चेंज करायचा आहे किंवा प्राईसमध्ये. का हे सगळं करतात ते? टू कम्पीट विथ इच अदर. आपण बघतो फॉर एक्झाम्पल, आता इथे बघितलं फर्स्ट फीचरमध्ये बघितलं काय, जे पण मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत वेगवेगळे आहेत, वोडाफोन आहेत, आयडिया आहेत. मग त्यांनी काही ऑफर्स दिल्या की दुसरे पण काय करतात? दुसरे जे मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ते पण काय करतात? ऑफर दुसऱ्या लॉन्च करतात. हे कशासाठी? कॉम्पिटिशनसाठी. नेक्स्ट वन, ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग इज अ पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट इन द हँड्स ऑफ ओलिगोपॉलिस्ट. A firm under oligopoly can start an aggressive and attractive advertising campaign with the intention of capturing a large part of market. So advertising is an effective method to attract the customers to compete in the market. म्हणजे अशा ॲड्स बनवतात, असे त्यांचे कॅम्पेन असतात, ॲट्रॅक्टिव्ह ॲड्स असतात, ती त्याच्यामुळं काय करू शकतात? ते कम्पीट करू शकतात. मग हे काय आहे? त्यांचं पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट आहे टू फाईट विथ कॉम्पिटिटर्स और टू फेस द कॉम्पिटिटर. Exist from the industry.
whenever it wants, but has to face certain entry barriers such as government license, patents, etc. जेव्हा एंट्री करणार आहेत हे फर्म्स मार्केटमध्ये, तेव्हा त्यांना काय करावं लागणार आहेत, एंट्री बॅरियर्स आहे, रिस्ट्रिक्शन्स आहेत काय, सच ॲज गव्हर्मेंट लायसन्स ऑप्टेन करावं लागणार आहे, पेटेंट्स, कॉपीराईट्स एक्सेट्रा हे सगळं ऑप्टेन करावं लागणार आहे. विदाऊट सच दे कॅनॉट एंटर्ड इन टू द मार्केट, बट देर इज नो रिस्ट्रिक्शन्स टू एक्झिस्ट फ्रॉम द मार्केट. जेव्हा त्यांना एक्झिस्ट करायचं असेल इंडस्ट्रीमधून ते एक्झिस्ट करू शकतात, फक्त एंट्रीवरती बॅरियर्स आहेत. नेक्स्ट वन, लॅक ऑफ युनिफॉर्मिटी. देर इज अ लॅक ऑफ युनिफॉर्मिटी अमॉंग द फर्म्स इन टर्म्स ऑफ देअर साईज. युनिफॉर्मिटी नसणार आहे, कोणतं लार्ज असेल, कोणतं स्मॉल असेल, फर्मची साईज काय असणार आहे, डिफरंट असणार आहे, युनिफॉर्मिटी नसणार आहे. सम फर्म्स मे बी स्मॉल व्हाईल अदर मे बी ऑफ बिगर साईज. फॉर एक्झाम्पल आपण मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरचं बघूया, जिओ, रिलायन्स, यांची कशी साईज आहे फर्मची, बिग आहे ॲज कम्पेअर टू अदर्स. नेक्स्ट वन, अनसर्टेनिटी. देर इज अ considerable element of uncertainty in this type of market due to different behavior patterns. Rivals may join hands and cooperate or may try to fight each other. Rivals means there are some competitors join hands with others. फॉर एक्झाम्पल दोन फर्म्स आहेत, ते एकत्र येऊन काय करू शकतात, प्रॉफिट एन्जॉय करण्यासाठी दे कॅन जॉईन हँड्स और फाईट विथ ईच अदर. So today we study oligopoly. Till then, thank you.